हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी मित्रांनो, झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं? जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बरं, पहिला टाइम किती सांगा अगोदर, म्हणजे हुरत बसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हा सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम केला. एकदा जोरदार बुवासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो, कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय भारी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोपवत नाही, जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं. एवढी भारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलंय, जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बुवाना म्हटलं, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला म्हटलं, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. मी माझ्या मनाला म्हणतो. ते काय म्हणाले, ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं, बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना, तुम्हाला तर काय तालाचा मोर त्या तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं, ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. आता तुमच्या जीवाचा हाल झालाय सगळे बुवा. आदरणीय तुषारजी पंधेरे बाहून बसले, सुशांतजी गराडे बुवा बसले. शाहीर यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना, आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांब रे बुवा. पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्याला पेन घेऊन द्या मोठा पेन द्या. गलप पेन द्या म्हणजे इथं काय दाखवतं. आणि म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग नाही. तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा, मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खलगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो, काही लोक त्याला हसतात. तुम्हाला काय वाटतं, सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात, खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला, परवा आली आली तुझी पाली आली पाली. विषय काय बघा, विषय काय बघा, 7:30चा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागली माझ्या अंडावाला पैसे. वा अहो निक आहे ना, निक तुम्ही टाकता होतो पाणी क मी निक. म्हणून बुवा आता विषय कसा बघा, बक्षीस आलेला आहे माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बघा. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधेरे माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधेरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक. त्यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश म्हणाले कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नव्याने. आता विषय कसा बघा, शाहीर काय म्हणतात, हे पूर्ण खरं सांगा पंधेरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला येडा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो, आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघताव, गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा ना, माझा राग फक्त एकच आहे काय रे, माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहिरांचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला शिपण्याला प्रयत्न करतो. म्हणून
प्रयत्न केला शाहीर, जर असेल तर निश्चित आल्यावर मान्य करा, नाहीतर नुसता है ना लाल लाल चिंपा शाहीर हा राग शिवरंजनी असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रंगाचा बेरंग आहे सगळा, म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स. आणि म्हणून मी तुला प्रयत्न केला, नाहीतर मी काय मगाशी म्हटलं, आपण का राहुल देशपांडे राहायचं, आपण कुठे, तुम्ही मग अशा वाढ बांधणारी जोपासलेली ही कोकणची लोककला. आणि म्हणून सांगतोय शाहीर, आज फादर डे आहे, म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वार. शाहीर काय माहितीये, माणसाच्या अंगाची लई झाली. बघा माणसाला एकदा, शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर, हा विषय माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असू ना, मला काय तुमचा राग नाही बुवा, आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात, बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं, बुवांचा डायलॉग आहे, मोठे गाड केले गंमत मध्ये, लांबोरे भडा भेंडी लांबोरे खडा हिंमत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गाड केले गंमत मध्ये, पण राजेश बुवा तुमच्या समोर उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय म्हणतात, बैलाचा बाजार आहे, बैलाचा बाजार नाही, काला भोकाडांना आहे, बोकडांना आहे. बघा दाढीवाला बोकड कसा आहे, मिरगाच्या डाकण्या झाले, 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा, नंतर आपण काय तो यावराचा बघू, बोकड घेऊन जा, 2 महिने ह्याला चांगला खाना पिना घाला, म्हणजे गटारीला का गावाला कापला तरी खपायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला, ऐका म्हणून. हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, लई दिवसान गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणलाया, नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तगड्या फाकाया. नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तगड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढरा काया, घे हातात काठी जा तू मेंढरा काया, घे हातात काठी जा तू मेंढरा काया, घे हातात काठी जा तू मेंढरा काया. आहे हा मोठा अनुदान गाडी, फुकटच्या सांगतोय 17 नडी, उगाच बघा हा करतोय आडी, दाखवीन म्हणतो तुला मी वाडी, देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया, देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया. हे हातात काठी सातू मेंढरा काया, हे हातात काठी सातू मेंढरा काया, हे हातात काठी सातू मेंढरा काया, हे हातात काठी सातू मेंढरा काया. नाही तुला मी आणलाया, नुसता खाऊन तगड्या फाकाया, हे हातात काठी सातू मेंढरा काया, हे हातात काठी सातू मेंढरा काया, हे हातात काठी सातू मेंढरा काया, हे हातात काठी सातू मेंढरा काया. शाहीर शास्त्राचा विषय आहे, तुम्ही जाणकार आहात. उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर, कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो. कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच नाही, तुम्ही मग असे म्हटलात. पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय, फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर
हा शक्तितुरा आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित न राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय वा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार पण तुमची डबल मात्री वाणी मात्र निश्चित फरमाईशाने माझ्या कोकणाच्या गाण्याची राजाच्या भूमिकेत काय वाजवलं खदलवून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सन्मान्य पंढरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंढरी यांची फरमाईश दिली आहे. कोकणाच्या गाण्याची विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नांची कणगी तुरा नमन कलाही महान शिमका भारी त्यात नाचे संकासूर मायाळू मातीची वारा विहुर हुर खेळला पोरी मंडन गड चुकून महागण संगमेश्वर रत्नागिरीला जरा जपुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. दुसरा विषय धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे आज शाहीर मला तेवढं काय बोललेलंच नाही म्हणून त्याला मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या भाऱ्या पुढे बऱ्याच आहेत बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहितीये बुवा मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराणी विषय का रात्री शाहिराणी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 13 वर्षाचा विषय शाहिराणी रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे. अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांची गवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव काढला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला यांचा एक विषय कळत नाही गवळण कोणाची डावला न गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्या कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. कुठं म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिले शास्त्रात शकण्या. उगाच आपला चुकवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं भो बाबा आता मरू दे वादास गावलो काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून शावचा भलपटून काढीन बुवा आकडू दांडक्याने म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. दुसरा मुद्दा म्हणून सांगतो शाहीर
विषय काय आहे, तुमची गाणी सुंदरच आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही, कारण माझ्यासोबतचे गायलेली जेवढी जेवढी गाणी आहे शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्याने तुम्हाला लय नाका बोटा ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर मीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली ती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीरना एक ठोका अजून टाकतो दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही नाइंसाफी करता वाहिले. मग अशी पण ठिकाणा मला मोबाईल दाखवता, नुसती सगळी पलापल झाली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीत तर उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी, काय चाललंय हे वनवास. असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बातला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो गुन्ह्यात. विषय कसा आहे बघा, बंदरे माऊली. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा. मग असे पण म्हटलं ना, है ना, काय म्हटलं, काला आहे पण दिलवाला आहे ना. अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले हैं, आम्ही लांबोऱ्यांचे खांडोल करणे वाले. असं त्या मग असे पण म्हटलं, काला आहे पण माणूस कसा आहे, मनानं लय चांगला आहे. कोल्हाप त्यानं आपली वारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तो जाईल. बागदी आपण पिसा काढून एकामेकाची. म्हणून भाऊनी डोम कावळ्याचा दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईने केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्रांना पडलं नाही. त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्याने सांगितलं, कोणी, सीतामाईने. विषय कसा आणला बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा. रंगाने हाय हा कावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. रंगाने हाय काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. उगाच का तू मारलीस थाप, सीतामाईनं दिला शाप. सीतामाईनं दिला शाप, सीतामाईनं दिला शाप. आता तुला नाही होणार माप, शापानं तुझे होतील पाप. नाही मिळणार मान तू खाशील घाण, नाही मिळणार मान तू खाशील घाण. याच्या धरून नाड्या आवळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हाय डोम कावळा, रंगानं काळा सावळा. लय हारामी हाय डोम कावळा. रंगानं हाय काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हाय रंगानं हाय काळा सावळा, लय हारामी हाय हा डोम कावळा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे मगाशी मित्रांनो लक्षात आलेला आहे. या ठिकाणी असा मुद्दा शाहीरने ठेवला, अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मगाशी म्हणाले ती पिढी होती, आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत, ज्यांच्याचं लग्न झालेत नाहीत. काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, ज्यांचं पडल्यात त्यांनी वरनं हात नका फिरू. पण मी काय म्हणतोय, शाप डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. तर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे.
आणि म्हणून घटस्फोट होतात ना. शाहीराने सुंदर मुद्दा मांडला. घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण चला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहितीये कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय, पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते. पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं, 26 तासाला घटस्फोट होतो. डिवोर्स, एवढे डिवोर्स वाईट आलंय. म्हणून म्हणते विषय काय आहे. शाहीर सुंदर मुद्दा मांडला. आणि म्हणून एक मुद्दा गातोय माझ्या आजच्या यजमानांसाठी, म्हणून म्हणायचंय. ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. हा, म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था. चांदी सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती वरती कोण असेल, पण खात्री देतो कोणी सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबर साठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचंय. यांच्या नियोजना समोर, अहो यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. अशी आहेत लई हुशार, ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. शो हाऊस फुल झाला हो, हाऊस फुल झाला हो, हाऊस फुल झाला हो. आपल्या कोकणची ही कला हो, गावागावात घेऊन गेला हो, गावागावात घेऊन गेला हो, गावागावात घेऊन गेला हो. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण, एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण. अशी आहेत लई हुशार, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. त्यांच्या नियोजना समोर भले भले हे झाले, त्यांच्या नियोजना समोर भले भले हे झाले. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा. एक शेवटची फरमाईश एका बुकड्यामध्ये ठेवते आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे पुन्हा लावा. एक फरमाईश दिली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. फरमाईश दिली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. किती दान नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाचा मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, म्हणायचं आहे का. किती हाक द्यावी तुझ्या, किती थांबावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या, किती थांबावे मी माझ्या दिलाला, किती जीवाने हसावे
किती आठवणे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे किती नव्याने तुला आठवणे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्या वर्षामध्ये चौथ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिराला देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे. तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना, 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काही बेडी बाकी सेवा झाली असेल, तुमचं देखील समजून ही सेवा बदलात घाल अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.